2009 सालात काँग्रेसने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली। ही योजना मनरेगा या नावानं प्रसिद्ध आहे। खरं तर योजनेचा जन्मदाता महाराष्ट्र आहे हे अनेकांना माहितीच नसेल। 1972 सालामध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता। त्यावेळी ग्रामीण भागात मजुरी करणाऱ्यांना काम मिळत नव्हते। या मजुरांना आपली जीविका चालवण्यासाठी 4 पैसे मिळावेत म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तेव्हाच्या विधान परिषदेचे सभापती वि.स. पागे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली। त्यातूनच पागे यांच्या अहवालानंतर ग्रामीण रोजगार हमी योजना लागू झाली। या योजनेत मागेल त्याला काम देणं हे अभिप्रेत होतं। अशी ही रोजगार हमी योजना म्हणजेच मजुरांच्या हाताला काम देणारी कामधेनूच होती। ती योजना केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना त्यांना पसंत पडली। मग संपूर्ण देशात ही महात्मा गांधी यांच्या नावानं लागू झाली। त्यासाठी लागणारा पैसा केंद्र सरकार राज्यांना देत असे। अशा प्रकारची उत्तम योजना आतापर्यंत देशात सुरू होती। परवा या योजनेचं नाव बदलून आताच्या केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन या नावानं योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। सुरुवातीला नाव बदलताना महात्मा गांधी ऐवजी पूज्य बापू होते, पण नंतर त्यातून बापूचं नाव वगळण्यात आलं। गेल्या काही वर्षात अनेक संस्था, कितीतरी नखरे, त्याच सोबत कितीतरी मार्गांची नावं बदलण्यात आली आहेत। पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याचं नाव रेसकोर्स रोड ऐवजी लोककल्याण मार्ग झाला। पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं नाव ज्या ज्या योजनांना होतं तेही बदलण्यात आलं आहे। जुनी नावे बदलली तर ती बदललीच, मात्र त्या नामकरण बदलात सध्याच्या सरकारला आवडलेल्या व्यक्तीचं नाव हे देण्यात आलं आहे। त्यातही आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, परंतु महात्मा गांधी यांच्या नावानं सुरू असलेल्या मनरेगाचं केवळ नावच बदललं नाही, तर त्यात दुसराही मोठा बदल करण्यात आला आहे। मनरेगामध्ये मजुरांना द्यावयाची सर्व रक्कम यापूर्वी केंद्र सरकारकडून भरण्यात येत होती। नव्या योजनेत त्या रकमेचीही बरीच कपात करण्यात आली आहे असं म्हणतात। आता या नवीन योजनेमध्ये केंद्र सरकार 60% वाटा देणार आहे, तर उरलेली 40% रक्कम ही राज्यांना भरावयाची आहे। सध्या भारतातील राज्य सरकारची अवस्था अतिशय बिकट आहे, कारण जीएसटी मुळे सगळा पैसा केंद्रात जातो। त्यामुळेच राज्य सरकारना चांगलाच तोटा होत आहे। मग त्याची भरपाई करताना राज्य सरकारना प्रचंड हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं। सध्या सगळीच राज्य सरकारे जवळपास लाखो कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावरती घेऊन आपले दिवस कंठीत आहेत। यामुळे भविष्य काळात केंद्र सरकारच्या भरपाई बरोबर राज्यांना द्यावा लागणारा पैसा कर्ज काढल्याशिवाय देता येतील असं अजिबात दिसत नाही। महत्वाचा प्रश्न असा आहे की या योजनेतून महात्मा गांधी यांचं नाव वगळण्याचे कारण परवा लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी चौहान यांनी विषद केलं आहे। त्यांच्या मते महात्मा गांधी यांना प्रभू राम प्रिय होते, म्हणूनच या योजनेच्या नावात आपण राम आणला आहे, असा खुलासा अत्यंत महाविद्वान तर्क शिरोनामी कृषी मंत्र्यांनी केला आहे। या नाम बदलातून बिचारे महात्मा गांधी इतिहासातूनच पुसले जातील की काय, असा प्रश्न परवा आमच्या एका मित्रानं विचारला आहे। त्याला उत्तर देताना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की नावं बदलणं किंवा नावं ठेवणं हा सरकारचा अधिकार आहे। त्यामुळे महात्मा गांधी दुःखी झाले असतील असं समजण्याचं कारण नाही, कारण महात्मा गांधी यांच्या नावानं हजारो मार्ग आहेत। त्यांच्यावरती कितीतरी विद्वान मंडळीने अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत। त्यामुळे महात्मा गांधीजींना घाबरण्याचं अजिबातच कारण नाही। त्यांना कुणाला गांधी पचत नसेल त्यांनी खुशाल गांधीवादी मार्गानं सत्याग्रह करावा आणि उपोषण करावं आणि गांधीजीच्या मार्गाने विरोधही करावा। महात्मा गांधी यांच्या नाव बदलामुळे एका चांगल्या योजनेने हे राम म्हणू नये एवढीच आमची इच्छा आहे।